तर तुम्हाला आता मी रूम टूर देतो आणि एका रिसॉर्टला पोहोचतोय आणि ते रिसॉर्ट तुम्हाला मी दाखवेनच. मॅनेजमेंटचा फायदा झाला आपल्या भावाला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी खूप एक्साइटमेंटमध्ये बोलता पण ना एक्साइटमेंटमध्ये, कारण आज आम्ही अशा ठिकाणी निघालो आहे की खूप बेगदा जाऊन आलो आहे, पण आता सगळे इन्फ्लुएन्सर आम्ही चालू आहे तिथं. एकदम फुल धमाल मजा येणार आहे. तुम्हाला मी सगळ्यांना भेटतो. आता वाजलेत आत्ताचे 5 आणि 5:30 वाजता आम्ही निघणार आहे असं मी सांगितलं होतं. पण आता बघूया काय कोण किती वाजता यायचे. लांब येणार आहे, 100 किलोमीटर लांब येणार आहे, 2 व्हीलरवरनं 4 व्हीलरवरनं. मग इथनं आमची इथनं गाडी 5:30 वाजता म्हणजे आमच्या घराजवळच आहे. आता मी तुम्हाला सगळं दाखवतो, चला लेट्स गो. एक पॅकिंग वगैरे ऑलमोस्ट झाले, सगळं कालच करून ठेवले मी. आता मी देवपूजा करणार, महाराजांचं दर्शन घेणार आणि निघणार आहे. चलो. तर गाईच आत्ता वाजले 6 आणि आमची गँग अजून यायला खूप वेळ आहे. मग अजून आता गाडी येऊन थांबले. मी तर येऊन बॅग वगैरे ठेवल्या, तर बाकीच्यांची वाट बघत बसले. 5:30 टायमिंग सांगितलेलं. का निम्मे दुबईवरचे आहेत, ते मागचे आहेत ते दुबईवरचे आहेत आणि हे पुढचा आहे ट्रेडर. हे कवटेमंगावरून आले, सकाळी 3 वाजल्यापासून मला फोन करायलेत. चला मित्रांनो, हाच तो माईक आहे जो दुबईमधून आणला आहे आणि कमीत कमी 7,000 रुपयाचा डिफरन्स पडतो यात. बघा हिने आणला आहे, या माणसानं आणला आहे. ऑर्डर करा, नंबर द्या. हां हो का, ही कॉन्ट्रॅक्टर आहेत, ह्यांना द्या. आणि मी दलाल आहे, दलाल. हां मला सांगा, तुम्हाला विश्वास नसेल तर मला सांगा. डिस्ट्रीब्युटर आहे. हे नाही डिस्ट्रीब्युटर नाही, डायरेक्ट मिळते ग्राहक कॉन्टॅक्ट नंबर टाकतो इथं खाली, सगळ्यांनी घ्या बघून. चला माईक क्वालिटी टेस्ट करू आपण. आम्ही उशिरीपासून वाट बघालो. हीच माणसं आहेत जी 5:30 येणार होती. आता असू दे, काय ऑन कॅमेरा नाही आता सांगणार मी, का लेट झाला ऑफ कॅमेरा. चला आपण लवकर निघू आता, कारण वेळ झालाय आपल्याला. हां हाय की आहेत, सगळी झाली. दिस इज आवर गँग आणि अजून एक मेंबर ॲड होणार आहे आणि आम्ही आता निघतोय लगेच. चलो हे बसा रे, लवकर जाऊ आपण आता. तर चला आम्ही निघतोय आता मस्त मध्ये. दादा 5:30 वाजता येऊन थांबलेत आणि ही बघा ही गँग. मी इमानदार आहे का नाही, 5:30 आलो ना मी खाली. काय फायदा नाही सोडा, असले ही टायमावर नाही येणार, संकट नाही सगळी. 100% एवढे टायमाची क्लिअर आहेत, काय बोलून फायदा नाही. सगळ्यात पहिला आलोय. हा सगळ्यात पहिला कुठं, मिरजत. ट्रेन कधी बघितलं ना, ट्रेन करणार. आजपासून मी दुबईमधला आणलेला माईक चेक करतोय, पण काय यशस्वीरित्या आवाज आहे ना. मग आता मी घेतलाय ओय माईक टेस्टिंग. मी आता गणेशाचा बोला माईक चेक करणार आहे. थांबा बघा, आवाज चेक करू. मी माईक लावलाय त्यामुळे काय अडचण नाही आहे. आणि संपला विषय येणार आहेत आपल्याला इकडनं, त्या टाके रोडवर राहते ते, आणि ते आल्यावर मग लगेच आपण निघायचं. ही आमची गाडी होता, या गाडीनं आज आम्ही ट्रॅव्हल करतोय. मगाचपासून तेच सांगते तुम्हाला कंटाळा आला असेल. ही गाडी लवकरच प्ले बटन येणार आहे आता युट्यूबचं. येणार, 100% येणार. डे 1 नाही, 1 डे, एक दिवशी 100% येणार. 100%. माईक मी चेक करत होतो, त्यांचा माईक काय अनसक्सेसफुली माझ्या मोबाईलला चालला. मी पैसे दिले नाही मोबाईलला. हो का, हेच माईक आहे बघा. ट्रस्टेड आहे. एजंट नाही आहे, ट्रस्टेड आहे. नंबर इथं देतो. हो का, नंबर आणि हो का, हे डिस्ट्रीब्युटर. हा तुम्हाला मी पोच करतो. पहिला माईक माहिती होती इंडियात. कॉपीराइट येईल मला, थांबा इथं आवाज लागली. कॉपीराइट येईल, म्युझिक लागली. हीच ती माणसं आहेत हो का, जे त्यांचं पप्पा सोडायला त्यांना. आता ह्यांच्यासोबत आम्ही निघतोय. चला लवकर, चला जल्दी. चला बसा लवकर. हो का, सगळी कॅमेरा, नुसता कॅमेरा बघा, सगळी ब्लॉगर इन्फ्लुएन्सर कम्युनिटी. चलो. उलट्या करणारी संघटना कोणीही नाही आहे, आणि असेल तर डायरेक्ट बाहेर. ओई शपथ, काय दिसतोय वाईट टू. प्रो मॅक्स लाडले, पैसा भी आहे लाडले. तर मित्रांनो, सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो. नको फ्लेक्स करायची मला सवय नाही, त्यामुळे माझा 17 प्रो मॅक्स आहे म्हणून सगळीजण माझ्यावर जळा लागलेत. 17 प्रो मॅक्स आहे म्हणून. आता प्रत्येकाची ओळख करून देतो तुम्हाला. चला घ्या मागे, आणि प्रत्येक आपल्या चॅनलचं नाव सांगा, ओळख करून द्या. चला. तर माझं नाव आहे हर्षद आणि माझं आयडीचं नाव आहे संपला की विषय. चला घ्या मागे. तर माझं तर काय विषय पब्लिक
माझं नाव आहे सुयश, माझ्या आयडीचं नाव आहे सुया तोरार ब्लॉग्स 01. आणि माझं नाव आहे गणेश कोळी, माझ्या आयडीचं नाव आहे गणेश कोळी ब्लॉग्स. चला आता दुबईच्या ब्लॉगरला त्या दुबईच्या. माझं नाव आहे ओंकार आणि माझ्या आयडीचं नाव आहे ओंकार ब्लॉग्स उर्फ ट्रम्प ताते म्हणतात. आणि हे आहेत आपलं आणि- गणेश सुवेदादाचा दोस्त. आणि आपलं नाव लखन बर्वे. आपलं नाव टाकायचं. एकूणच आहे माहिती आहे. माईक मोठ्या माणसांचं. अरे भाई झाड पडले, झाड नाही हो, काय सगळं खोटं आहे. झाड कापालेत, कटिंग चालू आहे. उगाच काय तर कोणाच्या पण ब्लॉग मध्ये होते झाड आडव पडलं. खोटं हा आहे तेच की सगळं खोटं आहे. सगळं खोटं आहे. झाड हा ही पोरं ही यांची जरा ही जरा वयान जास्त झाली. चुकलोय मी जरा मैत्री करायला. ही जरा टॉपिक सोडून बाहेर चाललेत. इट्स ओके बट आय एम स्टील नॉट वॉचिंग दिस. दोन मोठ्या मालकांचं काय डिस्कशन चालू आहे माहिती आहे काय? ह्यात फ्लॅट घ्यायचं नाही, डायरेक्ट अपार्टमेंट घ्यायची. डायरेक्ट इथनं एवढा मोठा स्ट्रक्चर जेवढा आहे इथे हे ट्रेडर आहेत आणि हे सांगली मिरजचं जे हे आहे सगळं सांगलीवरची अर्थव्यवस्था सगळी यांच्याकडे आहे. हा हो का. आणि हे पण म्हणतात की यातलं एक वरचं 5 मजलं घेऊ. माझी काही इज्जत करतात. हो हो थांबा, अपॉइंटमेंट माझी आहे, उगाच चेष्टा करायला नाही. मीडियावाले जर हळू. हो सॉरी सर. तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय की CNG भरा थांबलोय. मग CNG भरताना थोडं वेळ तर तुम्हाला थांबावं लागतं बाहेर. त्यामुळे आता CNG जशी भरेल तसं आम्ही निघू. आम्ही आता ड्रोन वगैरे फ्लायसुद्धा करणार आहे. ड्रोन वगैरे फ्लाय करून एक नंबर म्हणजे असलं क्वालिटी करणार आहे, तुम्ही बघाच फक्त. आणि बहीण आपला ड्रोन आणला आहे आज. एवढ्या दिवसानंतर मी आता ड्रोन घेऊन एवढे दिवस झालेत, पण आता मला पहिल्यांदा ड्रोन बघायला मिळणार आहे. चला वातावरण बघा. आणि आता आम्ही नियरेस्ट टू दांडिले. एकदम भारी वातावरण झाले. होय कसलं वातावरण झालं खरं. एक नंबर वातावरण आहे आणि आम्हाला इथं कधी एकदा पोस्टर झाले दांडेलीमध्ये. दांडेलीमध्ये कधी पोस्टर झाले आम्हाला. लवकर दांडेलीत पोचणार आम्ही. आता आमची सगळीजण पाणी वगैरे घेत आहेत. आणि हे आमचे आहे झोपाडी संघटनेचे अध्यक्ष गणेश दादा कोळी. बघायला दावा झोपिंग गँग. ही आमची गाडी आहे, तुम्हाला दाखवतो. ही आमची इरटे गाडी आहे. वातावरण बघा, वातावरण चेक करा भाई, कसलं वाटाले. फक्त वातावरण चेक करा, एवढं भारी वाटते ना. मस्त, एकदम मस्त. मला तर एकदम भारी वाटाले. मला असं होईल की कधी रिसॉर्टला पोचतोय. आता आम्ही पाण्याच्या बाटल्या वगैरे घेणार आहे. नंतर पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन निघतोय आम्ही. चलो थोड्याच वेळात आम्ही आता एका रिसॉर्टला पोचतोय. आणि ते रिसॉर्ट तुम्हाला मी दाखवेनच. सगळी लोक आता म्हणजे आपली सगळी मित्र वगैरे आता पाणी वगैरे घेतात. पाणी पिणी घेऊ आणि एक बाटल्या घेऊन मोकळू. चला वातावरण बघून तर सगळे हारकले जाम. सुयोदाला काय म्हणणार वातावरण बघून? इथलं वातावरण कसलं सांगा आपल्याला. 2 मिनिटं पाणी पितो फक्त. प्या पाणी प्या. एकदम खतरनाक वातावरण आहे. आणि आमचा दुबईचा माणूस पाणी वगैरे पितोय. माणूस आहे म्हणलं पाणीवर पिणार. वाघ येणार, बंद करायला लागते. आम्ही वाघ दोन्ही वाघची असली भांडणं लावणार आहे. कवट्याचा वाघ हां आणि दांडेलीचा वाघ, कोण जिंकते बघायचं. त्याला मला पण पाणी पितो. तुमच्या सगळ्यांचं दांडेलीमध्ये स्वागत आहे. आणि दांडेलीचं हे जंगल बघून आम्हाला तर एकदम एक्साइटमेंट व्हायला की पुढं काय असणार. आणि सगळेजण आता पहिल्यांदा तिथं आलेत आणि मी दुसऱ्यांदा आलोय, कारण मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण ह्यांच्यासाठी तर नवीन गोष्ट असणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळं फुल ऑन एन्जॉय दाखवतो. चला होय आम्ही इथे थांबलोय. आणि आमच्या ह्या माणसाचं काहीतरी वेगळं चालू असते. सगळ्या आवड असल्या का माणूस एकटाच काय करतो ते गुपचूप. कसलं हिरो चालू रे, कसलं हिरो गार एकदम. मोबाईल मध्ये बघा नुसता हिरो कसलं 17 Pro Max आहे त्यामुळे. हा त्यामुळे दिसणार. बरोबर. फायनली पोहोचलोय आणि लवकरात आता तुम्हाला सगळं होम टूर वगैरे देतो. चला भेटू. चला भाई पैसे पिटलेत. ए भावा पैसे पिटलेत का नाही? पैसे पिटलेत का नाही? पैसे पिटले का नाही? ये वर बघ वर बघ माणसा. एसी नाही वय. फा एसी नाही म्हणा. फा आपापलं वाटून घ्या कोण झोपणार आहे कशावर. तर तुम्हाला आता मी रूम टूर देतो. आणि हा एवढा भारी रिसॉर्ट आहे. खरंच म्हणजे एक जन्नत आहे. तुम्ही बघू शकता. बघा हे आपल्याला आहेत. ह्याने आपल्याला रूम दिल्या. आणि एकदम बघा हे बघा सगळं एकदम एक नंबर. म्हणजे खरंच वर्थिट आहे. दांडेलीला आहे ना वर्थिट आहे. आता इकडे बघा तुम्हाला मी रूम टूर देतो प्रॉपर एक नंबर. तुम्हाला बघा चेक करा फक्त.
हे बघा अशा प्रकारचं एक नंबर असं कमोड वगैरे मिळते, ह्यात गिझर वगैरे मिळतोय, सगळ्या गोष्टी मिळतात. इथं तुम्हाला कबड मिळतोय. आई शपथ जन्नत. दिस इज हे बघा हे ह्यासाठी तर पैसे दिले खतरनाक. एक नंबर बघा, एक करा एक नंबर. एसी आहे, 2 फॅन आहेत, 3 फॅन आहेत. आणि इकडे बघा बघा कसलं भारी एक नंबर. खरंच हा दांडेलीचा एक्सपिरियन्स अनुभवायला तुम्हाला दांडेली आल्याचं समजणार नाही, खरं सांगतो. एक नंबर खरंच एक्सपिरियन्स भारी आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. चला आम्ही आता जेवायला म्हणजे आमचं आता लंच टाईम झाला आहे आणि आम्ही सगळेजण आता जेवण करतो आहे. खरंच एकदम भारी जेवण आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं की म्हणजे आता एवढ्या बाहेरच्या राज्यातनं आलो आहे, बाहेरच्या राज्यातनं आलो आहे, जेवण खराब असं पण एक नंबर जेवण. मी तुम्हाला बाकीची जी जे रिसॉर्टची म्हणजे काय काय हिस्ट्री आहे, डिटेल्स आहे, मी तुम्हाला ती सगळे ओव्हरऑल देतो. जेवण झालं तुम्हाला सगळं. गरमी मी आता सनस्क्रीन लावल्या त्यामुळे गरमी असली होल्या ना, मला काय बोलू नका. आता मी जोपर्यंत स्विमिंग टँकमध्ये जाणार नाही तोपर्यंत असलं होणार आहे ना. एक नंबर. ओके, जेवल्यानंतर भेटतो मी. आमची गँग जेवायला बसल्या. दुबईचं ब्लॉगर मी तुम्हाला जोपर्यंत ही व्हिडिओ दिसते तोपर्यंत दुबईचं ब्लॉगर म्हणणार नाही. हे आमचं पर्सनली कॅमेरामॅन आहेत. आम्ही खूप म्हणजे मेहनतीनंतर यांना बोलवलं. यांची स्किल तुम्हाला मी परत दाखवतो. आणि हे आमचे सुवेदा. खरं सांगा जेवण कसं? एक नंबर. हॉटेल भाग्यश्री, राव सोडा ही महाराष्ट्रातली आहेत. यांची गुन्हा कुठं पण गेलं तर करणार. जाऊ चला भेटू. तर मित्रांनो हा आहे आमचा स्विमिंग पूल. या स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी माझी एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलला आहे. खरंच सांगतो म्हणजे एवढं भारी वाटायला ना मला. कधी येतोय आता हे स्विमिंग टँकमध्ये येणार आहे. स्वच्छ बरंच पाणी. तसं हे लहान मुलांसाठी आलो. आता हे रेन डान्स वगैरे आहे. हे रेन डान्स चालू होते 5 ते 9 रात्री काय तर संध्याकाळी 5 ते 9. जेवण केल्यावर आता खूप काही ॲक्टिव्हिटी करायची. अजून सकाळी आम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी करायला जायचं आहे. तिथनं आता आम्ही जाणार याला. चला बोला पहिलवान. मुतली आई शपथ. बारक्या पोरांचं मूत्र विसर्जन मी बारका जावा द्या. हो बारकाला जावा मूत्र विसर्जन केलं त्यात नाचणार. हो का बारक्या पोरांचा डॅडी. हो का या गणेश दादा कसलं स्विमिंग पूल आहे. काय रिसॉर्ट आहे बघा एवढं भारी. म्हणजे इथं पर्सनली रूम्स आहेत. म्हणजे फॅमिली वगैरे आली तर इथं एक कॅम्पिंग टाईप आहे. एक कॅम्प म्हणजे तुम्ही 2 कपल वगैरे असेल तर ह्यात राहू शकता. परत ह्यामध्ये फॅमिली राहू शकते. आणि तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिट. हे जे जंगल एज म्हणजे काय, एज म्हणजे टोक. आणि हे कमांडो टेंट. एक नंबर वाटतं हे पण. आणि हे जंगल एज कसलं एकदम भारी वाटते बघा. हे आमची गँग इथं राहिली, आम्ही इथं राहिलो. तर मित्रांनो फायनली आम्ही सगळं आवरलं आहे. आणि आता मी पण तयार झालो आहे. आणि इनको हुए सर्दी क्यों मैंने एसी गया था 60 डिग्री पे 100 डिग्रीवर केल्यामुळे. आणि मला असं मला पण कशाचाच खो व्हायला लागले. आणि ह्यात आम्ही राहायला लागलोय. खरं सांगा कसलं वाटायले. म्हणजे जेन्युइन सांगा की खरंच वरतीट आहे का. 1 महिना झाला कुठं सुद्धा फिरलो नव्हतो आणि एवढं भारी प्लेस आम्हाला मिळेल असं वाटलं पण नव्हतं. अनपेक्षित गोष्ट होती. काम झालं एकदम खतरनाक. आणि मी आता तुम्हाला होम टूर देतो म्हणजे रूम टूर देतो. एकच मिनटं. बघा असं आतमध्ये आलं की हे बघायला मिळते एकदम भारी असं. तुम्हाला ड्रेसिंग टेबल हे आहे. कपाट ज्यामध्ये कशी पण कपडे टाकले आहेत. त्यानंतर हा आहे LCD TV. असे 1 2 आहे. 1 बेड 2 बेड 3 बेड. आणि हे आहे सुयश दादा आणि तिचा दोस्त. इथे तेच मी 60 डिग्रीवर ठेवलेली. बम स्पॉटेड सॉरी. मग आता हे सगळं कर्टन वगैरे एक नंबर. सगळं डिझाईन वगैरे इंटेरियर एकदम. आणि ही वाईब बघा नुसतं आहे. हे कसलं वाटते ना एकदम. आता काय बोलू तुम्हाला. मी ड्रोन वगैरे फ्लाय केलं. तुम्हाला ड्रोन शूट वगैरे दाखवतो. सगळं एक नंबर आहे खरंच. म्हणजे वरतीट म्हणतील ना तेच. एक नंबर मस्त वाटाले. आणि आता आमचा टी ब्रेक होणार आहे. टी ब्रेक झाल्यावर मग आम्ही चहा वगैरे घेऊ, ड्रोन शॉट घेऊ. आणि गोल्डन टाईम जो असतोय म्हणजे दिवसाचा
त्यामध्ये शूट करणार आहे. आणि आमचे हे दुबईचे माणूस तयार झाला आहे. दुबईचे हां ऑइल त्यांच्यापाशी आहे, ऑइल घ्या की. सगळं एकदम मस्त चालू आहे. आणि चला आता मी पण जातो चहा प्यायला. रिसॉर्ट एकदम खतरनाक राहणार आहे. आणि आता नवीन मुलं वगैरे आलेत, ॲड झालेत बा लगेच आहे का. माईक वगैरे लावून सगळा सेटअप खतरनाक आहे. हां काय का नुसता दुबईवरनं आले, दुबईवरनं एकदम मस्त वाटायला एकदम. आता काय सांगू तुम्हाला, हे शब्दात सांगता येणार नाही. हे रिसॉर्ट एवढं भारी वाटाली. होय हे डिझाईन कसलं भारी वाटते ना खरं. जेन्युअन सांगतो, हे डिझाईन कसलं वाटते बा तुम्ही. काय तर नवीन युनिक, एकदम युनिक. जसं जसं संध्याकाळ होईल ना तसं एकदम भारी वाटाले. आणि संध्याकाळचं तर वातावरण बघायला एकदम मस्त होणार आहे, बघण्यासारखं होणार आहे. कारण लाईटिंग वगैरे एक नंबर आहेत सगळ्या, एक मस्त मस्त वाटते. आमच्यातले बसलेत, मला आज काय कंटाळा आला, मला हात पण दुखाला आहे, काय मला समजेनाच. तब्येत ठीक नाही आज. आता काय पण रात्रीचं कसलं मस्त वाटते बघा ना, तुम्हीच बघा. सांगलीला आमच्या इथे चालू आहे, गारा पडले, पाऊस पडला आहे, सगळं धोस झाले. घरातनं फोन पण आलेला, सगळं अवघड झाले. पण आता काय करणार, इकडं गरमी बघा सगळं घामाघामान बघून झाले पूर्ण. आता याने आर्चरी खेळालेत, झालं आता खूप काही गोष्टी होत्या. बघू काय फिरून आला आम्हाला कंटाळा, म्हणून आता काय केलं माहिती. आता आम्ही आलो रूमवर, परत रूमवर येऊन आता झोपणार आहे. तेव्हा ही संघटना सगळी झोपल्या, आता झोपतोय. जायला जेवण मुस्तर, आता जेवणाचा टाईम मुस्तर, आता आम्हाला बसायला लागणार आहे. आम्ही आता सगळं जेवण करतोय. दाबून करा, कोण झाले आता इग्नोर करा. आता झाले सगळे जेवण वगैरे करून, आता आम्ही झोपणार आहे. पहिला दिवस आमचा संपतोय. चला आता तर बाय बाय. व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमचा दांडेलीमधला दुसरा दिवस आहे. सकाळी मी एकटा 4:30ला उठलोय, आवरले मस्त की मी एकट्यानं. ही आमची बाकी आहे काय बघा, झोप कुंभकर ते झोपू देत. मग मी आता काय करणार, मी आता तारक मंत्र लावणार. आम्ही सायला उठतो, मज्जा बा. स्पीकर आणलाय. थोड्या वेळ आता आम्ही नाश्त्याला जाणार आहे. आणि आता ही सगळी आमची गँग उठल्या. ही मगाशी झोपलेली बघा सगळी. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले. आंघोळ बिंघोळ करायचं आहे. आता हिने काय आंघोळ करणार नाही, मी आंघोळ वगैरे केल्या. आणि आता मी जातोय आंघोळ करून, आता नाश्ता वगैरे करायचा. आता हो हे असं तुम्हाला दाखवता मग. हो का हे सगळं चेकिंग बिकिन 11ला आलं की सकाळ चेकआउट 10 AM काय 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 नियम आहेत. हो का, हे सगळं या गोष्टी आहेत. हे सगळं करून आम्ही निघणार आहे. चलो हो का, हे आंघोळ करायला चाललेत. हो का, हे गणेश कळी ब्लॉग्स. चला आंघोळ करा या. तुम्हाला ओव्हरव्ह्यू तिने लाईव्ह मध्ये देतात. हो का, हे काय म्हणाल बघा. हे हो का, हे आहे का नाही, काय तर पंचाड काय तर बोलत असतील बघेल तेव्हा. हा टॉवेल दिला आहे. टॉवेल आता बघा कसला आहे पाहिला आवडून. हो का, ह्यो ॲस्थेटिक बॉय. ह्यो कालपासून फुल चिल करतोय माणूस. कॅमेरामॅन कॅमेरा हातात धरायला तयार नाही, काय फायदा नाही आता आमचा. डुप्लिकेट हा काय दुबई मधली हायफाय वागलेली, कुठलं इंग्रज गेलं विमान काय माहित, कवटे मंगाळवरनं. हो का, हे हर्षी बामणी ब्लॉग्स. संपला की विषय. हा लक्षात राहत नाही ना. हा तुम्हाला काजू दाखवतो काजू. खाली पडला दिसलाय काजू बघा. थांबा. दिस इज काजू. अहो जावा घ्या ना जावा. 10 रुपये लागते. काय 10 रुपये लागते. 10 रुपये. कसली मस्त वाईब आहे ना, खरं सांगतो. सगळ्यांचा फोटो वगैरे काढायला चालले. आणि आता नाश्त्याला जाणार आहे. असं सगळेजण चालले, आता नाश्त्यासाठी चाललो आम्ही. आता आम्ही नाश्ता वगैरे करतोय. इथे जेवायला पुरी भाजी, सँडविच आणि फ्रूट्स आहेत. एक नंबर आहे जेवण, मस्त म्हणजे मस्त ब्रेकफास्ट. नाश्ता तरी सगळं झालं आता. आता आम्ही जाणार वॉटर ॲक्टिव्हिटी करायला, म्हणजे महत्त्वाचा विषय. आता कधी वॉटर ॲक्टिव्हिटी करते असं वेळी मला तर एक्साइटेड नेक्स्ट लेवलला आहे. बघूया आता काय होतं.
आता आम्ही चेकआउट करतोय आणि हॉटेल मॅनेजमेंट वाला माणूस असल्यामुळं आमच्या सगळ्या रूम बघायच्या का तुम्हाला कशा गेल्या सारखा एकदम असं बेड प्रॉपर करून चाललो सगळं बघा सगळं नीट वगैरे करून एकदम क्लास कपाट वगैरे सगळं व्यवस्थित लावून हॉटेल मॅनेजमेंटचा फायदा झाला आपल्या भावाला 17 Pro Max तर चला आता आम्ही निघतोय आता खरं सांगतो जेन्युइनली सगळ्यांनी सांगा कसं वाटला रिसॉर्ट कसं वाटला एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर आणि सर्व्हिस एवढी भारी भेटला ना म्हणजे या लागते एकदम खतरनाक काही विषय नाही बघा हिना चला यांना आता आम्ही बाय करतो हिने आम्हाला सर्व्हिस दिला बाय चलो आता आम्ही निघतो सर्व्हिस आम्हाला कुठंच मिळाली आता आपल्याला वॉटर ऍक्टिव्हिटी करायचं आहे आता वॉटर ऍक्टिव्ह आपल्याला एक नंबर मजा येणार फुल ऑन क्वालिटी विषय हे झाली की गणेशा कसं वाटतंय वॉटर ऍक्टिव्हिटी करायचं आता विषय हा रिलॅक्स झालोय निवांत झालोय अय दुबई कसं वाटतंय आता निवांत झाला काय सगळे शेवट वाटायला एवढं भारी कधी अय, एक नंबर तुम्ही काय बसत सगळ्यात एन्जॉय भावान गेला एकदम चिल चिल मोठ्या बापून डिक्की उघडून सगळ्या बॅगा सांडलेल्या आहेत अशा पद्धतीनं आणि त्याच्यावर हसतीत आमचं गणेश दादा काय म्हणताल सांगा ह्याच्यावर काय म्हणणार काय नाही चांगला माणूस आहे कामं चांगली करायला आहे काय व्हिडिओ आहे म्हणून आता नाहीतर लय शिव्या घातल्या असत्या तर असू दे ए बापू लवकर चला बापू हे बघा शेवट रे बापू चला लवकर बसा गाडीत शेवट रे ओ बापू हो सॉरी संपला विषय गाय आम्ही आता रिव्हर राफ्टिंग जिथं करणार आहे तिथं पोहोचलोय आणि आमची गाय ही बघा गँग बघा ही एक्साइटमेंट डायरेक्ट गजमाने काय म्हण डायरेक्ट गजमान काय एक्साइटमेंट लेवल आहे यांची बघून मला असं मला कसं होईल होय एक्साइटमेंट कसं हे आपली भाऊकी थांबा आपली भाऊकी एम एच 10ची गाडी आहे बघा चला ओळखी आपली ओळखीची असते ओळखीची हो एक्साइटमेंट लेवल काय आहे ना तुमची लई फुल आहे सुवेदा आज सुट्टी द्यायची नाही. आज सुट्टी नाही आज लय काय ठरवलंय सुट्टी नाही चला आता जातो आम्ही आता लाईव्ह जॅकेट घालतोय माझे हातभर फाटल्या खरं सांगू म्हणजे माझ्या हातभर फाटल्या भाऊ आता आवळून बांधायला माझ्या आतडी बाहेर करते प्रत्येकानं शून्यातनं मोबाईल घेतलेत त्यामुळे सगळेजण घाबरलेत कारण मोबाईल त्याने काय म्हणलेत की मोबाईल हरवला तर तुमच्या रिस्कवर मोबाईल सगळी कशाला चाललोय आपण अहो या की सगळी ट्युनिंग होता काय करायचंय या पण ठेवणार आहे माझा मोबाईल वातावरण बघा वातावरण ते जाऊ दे पण आता माझी नेहमी फाटल्या खरं सांगतो मोबाईल म्हणजे विषय आहे बाबा तुमच्याकडे दोन Get down. Get back. Forward. Stop. इधर वीडियोला बघा look at the camera say hi once again hip बोलो काली माता की जय once again thank you for good paddling say bye guys चलो ऐसे ही उल्टा गिर जाओ ऐसे उल्टा चलो जंप चला बेगिन चला हो चला हो येलय नजदीक येलय चला चला हो टाइम चला टाइम नहीं चला वो नहीं तुम लोग जाओ समझ जाओ चला हाँ बाकी लोग चला